नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सर्व स्वस्त असाल. मार्केटमध्ये आज पडझड दिसून आली. निफ्टी हा 24,609 ला बंद झालेला आहे. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये सोलार इंडस्ट्रीजच्या शेअर मध्ये आज चांगली तेजी दिसून आलेली आहे आणि 15,000च्या वरती त्याचा भाव आज बंद झालेला आहे. कोलगेटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पडझड दिसून आलेली आहे. तर मित्रांनो, हे जे काही मार्केट आहे, मी सातत्याने सांगतोय की हे एक डिफिकल्ट मार्केट आहे. डिफिकल्ट यासाठी की कुठलाही ट्रेंड इथे डिफाईन नाहीये. इथे अप ट्रेंडही नाही किंवा डाऊन ट्रेंडही नाहीये. खालच्या लेवलला बाईंग येते, वरच्या लेवलला सेलिंग येते. तर हे साइडवेज मार्केट आहे आणि साइडवेज मार्केटमध्ये जोपर्यंत दिशा डिफाईन होत नाही तोपर्यंत आपण फार काही डिसिजन्स इथे घेऊ शकत नाहीयेत. फार काही बाईंगही करू शकत नाहीत किंवा फार काही सेलिंगही आपण इथे करू शकत नाहीत मित्रांनो. तर या मार्केटचा उपयोग आपल्याला चांगले चांगले शेअर्सचं सिलेक्शन करण्याला साठी आपल्याला इथे वेळ द्यायचा आहे. आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली मार्केट ट्रॅक करायचंय आणि कुठले कुठले शेअर्स सध्या पीई रेशो त्यांचा कमी आहे, त्यांच्या ईपीएस मध्ये आपल्याला ग्रोथ दिसून येत आहे, कुठल्या कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आहेत. तुम्ही एक पहा मित्रांनो, हे साइडवेज मार्केट आहे, ही गोष्ट खरी आहे. मार्केट वरच्या ट्रेंडला नाही किंवा खालच्या डाऊन साइडला देखील नाही, परंतु स्टॉक स्पेसिफिक मात्र ऍक्शन या मार्केटमध्ये सुरू आहे आणि ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत त्या कंपन्यांमध्ये आपल्याला तेजी दिसून येत आहे. असे स्टॉक्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत की कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि कुठल्या कंपन्यांचा पीई रेशो हा कमी आहे, म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन हे फेअर असलं पाहिजे, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असले पाहिजे. अशा कंपन्यांचा 5 वर्षाचा टॉप लाईन आणि बॉटम लाईनचा डेटा काढून आपल्याला पाहायचा आहे. अनेक वेबसाईट आहेत, त्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तो सर्व डेटा मिळेल. तर 5 वर्षांचा टॉप लाईन म्हणजे रेव्हेन्यू किंवा सेल्स ग्रोथ आपल्याला पाहिजे आणि बॉटम लाईन म्हणजे तिथे आपल्याला पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला तिथं पाहायचं आहे आणि ईपीएस ग्रोथ पाहिजे आपल्याला. हा 5 वर्षाचा डेटा तुम्हाला काढून पाहायचा आहे. तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ही कंपनी फंडामेंटली कशी आहे. ते 2-4 गोष्टी आपल्याला पाहिजेत. बँकिंग सेक्टरमध्ये आपण पीई रेशो पाहत नाही, तिथं आपण प्राइस टू बुक रेशो पाहतो. साधारणतः 3च्या खाली जर प्राइस टू बुक रेशो असेल तर तो चांगला मानला जातो. बँकेचे एनपीए जर सातत्याने कमी होत असतील तर ते बँकेसाठी चांगलं मानलं जातं. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण बँकिंग सेक्टरमध्ये आपण सातत्याने पाहत राहतो. आपण जिथे एनआयएम नेट इंटरेस्ट मार्जिन असतील किंवा नेट इंटरेस्ट इन्कम असेल, जर तो चांगला असेल तर ती बँक चांगली मानली जाते. तर मित्रांनो, या काही गोष्टी पाहून आपल्याला या मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन कडे लक्ष द्यायचं आहे. कारण ब्रॉड बेस जर आपण पाहिलं तर मार्केट हे एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत आहे. यामध्ये कुठेही एक क्लिअर कट ट्रेंड आपल्याला दिसून येत नाहीये मित्रांनो. तर या मार्केटमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या ट्रॅक करायचे आणि हा अतिशय एक बोरिंग काळ आहे. तर हा बोरिंग काळ देखील निघून जाईल, परंतु त्याला वेळ लागेल. कारण सध्या असा मार्केटला कुठलाही ट्रिगर नाहीये, कुठलाही असा एक इव्हेंट नाहीये की ज्यामुळे मार्केट लगेच तेजीकडे जाईल किंवा कुठलाही असा अपकमिंग इव्हेंट नाहीये की ज्याला डिस्काउंट करण्यासाठी मार्केट आजच तेजीमध्ये येईल. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर स्टॉक स्पेसिफिक आपल्याला लक्ष द्यायचंय आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टर राहायचंय. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.